तर आता आपल्याबरोबर संपूर्ण पाटील कुटुंब आहे. आपण त्यांच्या घरात गौरींचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत. परंतु आज जड अंतःकरणाने ते आपल्या लाडक्या गौरीला निरोप देणार आहेत. तर 2-3 दिवस गौरीच्या सगळ्या याच्यात गेले. त्याच्या एक आठवड्यापासून तुम्ही तयारी सुरू केली होती गौरींच्या आगमनासाठी. परंतु आज जड अंतःकरणाने आपल्या लाडक्या गौरीला निरोप देण्याची वेळ आलेली आहे. काय भावना आहेत? गेले 3 दिवस आम्ही गौराईची भक्तिभावाने पूजन केलं. परवा गौराईचं आगमन झालं, काल पूजन झालं, आज विसर्जनाचा दिवस आहे. तर विसर्जनाचं शेवटी निरोप देण्याचा प्रसंग हा प्रत्येकाच्या आयुष्यात पुढच्या वर्षी येईपर्यंत आपल्याला गौराईची पुन्हा वाट बघावी लागेल. गेले 3 दिवस गौरी घरामध्ये होत्या. आता गौरींना जड अंतःकरणाने तुमच्या डोळ्यात मला पाणी देखील दिसतं आहे. तर काय भावना आहेत? लेक माहेरी आल्यावर आईला खूप जो आनंद होतो तो आनंद मला या गौरी आल्यावर होतो. आणि आता लेक माझी जशी सासरी जाईल, जी प्रत्यक्षात माझी लेक चालली असंच मला वाटतंय. आणि हा दिवस माझ्यासाठी पुन्हा वर्षभर मला वाट पाहावी लागणार आहे या गौराईची. आणि ही आनंदाने आमच्या पाटील कुटुंबात येऊ अशी तिच्याकडची प्रार्थना आहे. हे आमचं गौरीचं मूळ रूप आहे. तेरडा, झेंडू, नागवेल, नंतर लवाळं आणि ह्या सगळ्यांची मिळून ही गावाला पूर्वी गौरी तयार करायची आणि तिच्यावर मुखवटा लावून तिला हात लावून हिचं पूर्वी पूजन केलं जायचं. पण आता परंपरानुसार थोडी प्रगती झाल्यामुळे आम्ही हिला पहिला मान देतो. ही पहिली आणून तिला भाकरी भाजी नैवेद्य दाखवतो आणि मग ही गौरी दुसरी आहे ती आणतो आणि तिचं आम्ही पूजन करतो. आणि ही आता विसर्जनाला पण आम्ही ही गौर नेताना आम्ही ही आहे सुपातली ही पूर्ण घरभर फिरवतो आणि गाणं म्हणतो. तर त्या गाण्याच्या 2 ओळी तुम्ही सगळ्यांनी मिळून म्हणा. जातय आहे जातय मी भरले आहे जातय ग भरले भरले भांडार पातय ग तुझे भरले भांडार पातय ग जातय आहे जातय मी असं आमचं आगरी लोकांचे गाणं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संजय गुप्तासह कपिल देशपांडे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.